बनवणार आहे. बॅक कॅमेरा करते. तर हा मी घरून आणलेला आहे कांदा आणि टमॅटोची पेस्ट. तेल टाकून घेतले ऑलरेडी. त्यात पेस्ट पूर्ण टाकून घेतली. मोठे मोठे 3 चम्मच. मोठे 3 चम्मच घेतले. ही भाजी पटकन होती आमची छोल्याची. कारण काय आम्ही कांदा बिंदा कापलेला नसतो. डायरेक्ट पेस्ट आम्ही ओतून देतो आणि त्यातच भाजी बनवतो. कांदा आम्ही कमी घेतो कारण छोलेच्या भाजीला कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चम्मच मीठ. मिठाने कच्चापणा दूर होतो. हा एक आमचा सिक्रेट मसाला आहे. आम्ही घरी तयार करतो. तो घालणार आहोत. त्याचं नाव आहे गोविंदा मसाला. हा 1 चम्मच जाणार आहे याच्यामध्ये. ते कांदा लसूण मसाला. हा मग काय टाकलंय कांदा लसूण मसाला 1 चम्मच. ही तर सर्वच भाजीमध्ये असते. ती तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. ही 1 चमचा टाकलेला आहे हळद. काय छोले मसाला 1 चमचा. 2 चमचे छोले मसाला टाकलाय. आमच्याकडे लाल मिरची पावडर सध्याचं नाहीच आहे. चमचे बघू शकतात. व्यवस्थित राहतील ते पण आम्हाला द्यावं लागते. चाटवर वगैरे शेवपुरी मसाला पुरी त्यावर टाकून द्यावं लागते. त्यामुळे आम्ही ती जास्त वापरत नाही. तरी पण छान कलर येतो. आम्ही स्किप केले मसाला पावडर कारण लसूण मसाला पण तिखट असतो म्हणजे गरम मसाला असतो. त्यामुळे आम्ही मिरची पावडर नसल्यामुळे आम्ही टाकलोय एक्स्ट्राची कांदा लसूण 1 चम्मच. तरी छान तरी थोडं पाणी मसाले. काय करणार आम्ही लाट सोडून देते आम्ही.
चिकट होतं आणि खराब होऊन जातात. आपल्याला ते वापरता येत नाही, त्याचा वास लगेच सुटतो. त्यामुळे आम्ही छोले टाकत नाही, नुसती ग्रेव्ही ठेवतो. आणि कस्टमरला द्यायच्या वेळेस छोले तर आपले उकळलेले आणतोच आपण, आणि छोले टाकतो आणि त्यावरती मग ग्रेव्ही टाकतो, म्हणजे खराब पण होत नाही आणि आपल्याला कस्टमर नाराज पण होत नाही. मस्त छान कट आलेला आहे. तर टाकूयात आपण मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आणि कोथिंबीर पण मी तुला सांगतो, आम्हाला इथे ओळखीचं दुकान आहे, एकच भाजीवाला आहे, तर आपल्याला स्वस्तात भाजीपाला देतो. म्हणजे आता आम्ही परवा दिवशी आणली कोथिंबीर, इतकी ताजी वाटते, आम्ही 2 दिवस झालं वापरतोय, तशी ताजतवानी तरी पण खाली तसाच कलर आहे, हे बघू शकता. कट आलेला आहे. जसं की मिसळ पावच्या रस्त्याला कशी तर्री येते मस्त तिखट, तशी तर्री आलेली. आणि इथं ना आमच्या इथे पंजाबी लोक खूप राहतात, तर त्यांना आमची भाजी खूप आवडते. मस्त तिखट पण असते आणि त्यांच्याकडे दिल्लीला जशी बनवली जाते तशीच भाजी इथं बनवतो आपण. हे सगळे रेसिपी आयडिया आमच्या नवऱ्यांचीच आहे. त्यांनी आधी घरी ट्राय केले, म्हणजे त्या दोघांनाच हा स्टॉल उभा करायचा होता, आम्ही फक्त त्यांना हातभार लावतो. मस्त उकळी येते आणि इथं आमच्या गॅस नाटकी करतो. तर बंद केला आहे गॅस, आणि अशी काही होती आपली छोलेची रेसिपी. तर भेटूयात नंतर.